सोन्यावाडी तुझं तरुण वाटणीचं तुझं काही सोन्यावाडी तुझं तरुण वाटणीचं तुझं काही गंगा प्रीतीची भरली गंगा प्रीतीची भरली तुला माझी भरू तुला कुठे लागू खाऊ देते काय करशील? आवाज चढवायचा नाही, आवाज चढवायचा नाही. हे बघ, मी माझ्या अंगाला जर बाय माणसाला हात लावायचं म्हणलं ना 500 रुपये घेते मी. पडला देख ना तेव्हा 500 रुपये घ्यायला. शांत बस. काय अक्कलीचा बघ. अरे नालायक काय करतो? काय करतो? आपण होती काय? तुला कळतं बाई माणसाने कसं बोलावं? 500 रुपये घेते. 2 वेळा हात लावला अंगाला 1000 रुपये झाले. हे लावला. घे. काय करशील? काय करशील तू? काय करशील? काय करशील? काय करशील तू? काय करशील? काय करशील? काय करशील? काय करशील? सांगा समजू तुम्ही. काय करशील? अरे मारती कशाला? तो काय सरळ सुद्धा माणूस आहे का बाई? काय करीन? नामवंत पहिलवान आमच्या गावचा होता बाई. काय सांगायचं बाई, पहिलवान असं तसं नव्हतं हो. जर कधी गावातनं बाहेर काढला आणि याला आंघोळ घालायची असली आंघोळ करायची असली इहिरीत मावत नव्हतं बाई. नाही अजिबात नाही. आणि मग कशात पवत होता? आम्ही भाजी दाखवून घालायचं त्याला. चंबुने केलं का याला लोंगोट शिवायला केलं ते पुरत नव्हता. अगं बाई, आम्ही नाड्यानं माप घ्यायचं. तुमच्या म्हाताऱ्याने केलं होतं का असं? तू खरं मला ओळखत नाही. तू खरं ओळखलं नाही. मी ह्या गावचा सरपंच आहे बाई. सरपंच सरपंच या सरपंचाला काय जमत तू? अरे 80,000 मत आले माझं. अगं बाई 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 बाई, सरपंच काय मी आमदार सुद्धा होऊ शकतो. काय करायला 80,000 मतदान तुमचं. बांगले हे काम करता का तुम्ही? डायरेक्ट मोकळं तुला मुख्यमंत्री करतो. या आईचा बावळट तुझे बाय सगळ्या बाई असू द्या. हे येडपर्यंत आमच्या गावचे तुमचा कार्यक्रम छान आहे की नाही? तुमच्यात कोणी शान आहे का नाही? ह्या वर्षी तो होता, गेल्या वर्षी मी होतो, आता मीच बोलतो. एक काम करा, त्या 2 गाणी छानपैकी ऐकवा. तुमचा कार्यक्रम आवडला आम्ही तुम्हाला सुपारी देऊ नाही का? नाही तर आम्ही आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. जमलं तर आम्ही तुमच्याच घरी. कशाला आमच्या घरी? तुम्ही तुमच्याच घरी. असं करता. चला निघायचं गाणी ऐकवा. तुम्हाला गाणे ऐकायचे? खरं ऐकायचे? सुपारी देणार आहे का? 100% नक्की. वा नाही तर जा फुकट गाणे ऐकू. अजिबात नाही बाई. तुम्हाला गाणे ऐकायचे? मग चला माझ्या बापाच्या बंगल्यात. काय म्हटले बाई? हा दमाना घे मरशील बाई. मला एक सांगा, तुमच्या बापाचा बंगला कुठं मंदिरापाशी आहे का गावाच्या मध्ये बागे आहे? काय बोलता पाहुणं? अहो प्रत्येक गावात गेले तिथं माझ्या बापाचा बंगला. आईच्या बापाचं किती मोठं काय कळणार मला? काय इस्टेट प्रत्येक गावात तुमचा बंगला म्हटलं. एवढंच नाही, परदेशात कुठेही जा तुम्ही असं का? तिथं सुद्धा माझ्या बापाचा बंगला. अरे जा ना, दमाना घे ना. लावतो तुला बाई. नेमकी तुमच्या बापाचा बंगला कुठं आहे हो? तुम्हाला माहिती नाही? अजिबात नाही. आताच पत्ता देऊन ठेवते. बरं द्या. लगेच हा मग नक्की पत्ता लिहून द्या. द्या ना आवडे नाही का? नदीच्या कडेला वड्याच्या साईडला तिथंच माझ्या बापाचा बंगला. ए गाडवा ती मसनवटीचे बोलती येड्या, कळलं का तुला? बाई एक काम करा, हे ते बापाचे आहेत, यांना 4-5 मी तुमच्या बापाच्या बंगल्यावर पाठवतो. आहे की नाही? राहिलो होते मी एकटा. मला एका नाही तुमच्या आईच्या गादीवर पाठवा. नालायक.
हा. पण तुम्ही काही म्हणा माणुसकीचं कारण नाही. अरे आमचा पहिल्यापासून माणूस नाही. अरे तेवढं तुमच्या म्हाताऱ्याला समजलं असेल म्हणले शांताराम शांताराम काही काळजी करू नको. काळजी करू नकोस. जरी तुझा एक बाप प्याला असेल अरे आम्ही तुला मोठला सांभाळ करू बरं. तुला सहकार्य करू. खरे खरे पण काय म्हणा माणुसकीचं कारण नाही. पहिल्यापासून दुःख का साधे गेले येडा का काय? हा? लय मोठं दुःख ये. अरे 8-15 दिवस 3 वार झाले म्हातारी मिळली नाही. म्हातारी आईला म्हणजे म्हातारीने हाय बंद केली. अरे हे दुःख म्हणजे कोणाला अरे 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 सांगायचं? शांताराम, अरे तुझी आई म्हणजे अशी होती. हा. अरे आमचा बाप कधी जाऊ दे कधीच नाही म्हटली नाही. खाण्यापिण्याबद्दल बोलतोय चिया पाण्याबद्दल. गावात सोडलेली होती काय बावळे. अरे खाण्यापिण्याबद्दल बोलतोय. अरे काय सांगायचे हा. म्हातारी वारली. वारली. आणि त्याच्यातून काय झालं दुःखाचा डोंगर कोसळला लय मोठं दुःख झालं. लय दुःख झालं, बरोबर. हे काही म्हणा हा. माणुसकीचं कारण नाही. नाही खरे तुमच्या आईला सांभाळता एवढ्या म्हणजे आमच्या आईला समजलं. समजलं. हा. आया तुमच्या तिघांच्या आया आल्या आल्या असतील. म्हणले शांताराम शांताराम, काय काळजी करू नको. अजिबात काळजी करायची नाही. तुझी आई एक मिली असेल तर आम्ही आहे ना चांगलं सांभाळ करू रे. हा. चांगलं सांभाळ करू रे. मला थोडा आधार दिला धीर दिला त्याने. असं. आहे का नाही? हा का? ते काय म्हणे ना मावशी आई बरोबर मावशी बरोबर. बरोबर. हा ही पद्धत आहे का नाही. पण काय म्हणा माणुसकीचं घरा नाही. अरे हे दुःख पाहून बायकोला लोट घाता रे. 2-3 महिन्यानं बायको मिळली रे. अरे रे रे रे. अरे झाला नाही का रोज झाला का तुम्हाला हा. बायको कशी महामारी आली सगळी. काय बायको- कळणार? बायको- अरे पण याची बायको बरी होती रे. गावातल्या लहान लहान पोरांना उपयोगी पडत होती. शिक्षण होतं ना ते. गावासाठी नाही का माझी बायको. अरे काही म्हणा हा. माणुसकीचं घरात तुमच्या बायकांना समज द्यायला ते. हा. हा तेवढ्या धावपळ झाल्या बोलले भाऊजी आमच्या बाजूला हो रे तू. बायको मिळेल काय म्हणा माणुसकीचं हा, घरात तुझी नाही. बायको मेली आमच्या बायकाला समजलं. समजलं. आमच्या बायका धावत पळत आल्या. झाल्या. भाऊजी जरी तुमची एक बायको मिळली असेल पुढचं झालं बोल. का? बोल, पुढचं काय बोल. म्हणा माणुसकीचं घर आहे. पुढचं बोल. हा, माणूस काय परत एक सहकार्य करावा आहे का नाही. माणुसकीचं घर नाही. तिघीला कळलं धावपळ झाल्या. म्हणजे भाऊजी भाऊजी. भाऊजी हा पुढचं बोल पुढचं बोल. भाऊजी भाऊजी. काय बरं माणुसकीचं घर. अरे पुढचं बोल. पुढे बोल बोल पुढे. बरं काय बरं माणुसकीचं घर आहे. अरे आहे का माणूस केला ना बोल. बोलले दया आली रे या. हा. म्हणली भाऊजी भाऊजी. तिघी गोळावर आल्या. हाती का जतीन बाईक आल्या बा. काय करून आल्या हा. भाऊजी भाऊजी. पुढचं बोल ना बाबा. अरे बोल ना पुढे बोल ना पुढे बोल. पण काय काय म्हणा रे माणुसकीचं घर नाही. हा ना. ते काय म्हणा हा. कोणाला सहकार्य करावं आहे का पुढे बोल नाही? पुढे बोल. काय म्हणा माणुसकीचं घर नाही. आणि काय माझं दुःख त्यांना अरे आमच्या बायका आल्या तुला म्हटलं भाऊजी. पुढचं बोल. भाऊजी भाऊजी. ठीक आहे बरं का. आरती घे ना बोल. भाऊजी भाऊजी. जरी तुमची एक बायको मिळाली, जरी तुमची एक बायको मेली असेल तुम्हाला मी दुसरे करून देतो. असा थोडा इकडे अरे गावची आली यात्रा. यात्रेच्या अरे तीसरी
Thank you.